नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण दिनदर्शिका या टॉपिकवर मागील प्रश्नपत्रिकेमधले प्रश्न डिस्कस करणार आहेत. कालच्या सत्रामध्ये आपण अक्षर मालिकेमध्ये विचारलेल्या सर्व प्रकारांवर चर्चा केलेली आहे. तर अशाच पद्धतीने आपण एक पर्टिक्युलर टॉपिक आपण घेऊ आणि त्या टॉपिकवर मग नंतर मागील वर्षी कसे प्रश्न विचारले जातात या गोष्टींवर आपली चर्चा होणार आहे. फार महत्वाचे बघा, अक्षर मालिकेमध्ये बघितलं आपण की काही पॅटर्न्स पुन्हा पुन्हा रिपीट होतात, प्रामुख्याने रिपीट होतात, सारखे सारखे प्रश्न विचारले जातात आणि म्हणून पीवायक्यूचं अनालिसिस करणं फार महत्वाचं आहे. फार महत्वाचं पीवायक्यूचं अनालिसिस करणं. म्हणून या पर्टिक्युलर सेशन्सला व्यवस्थित बघा, महत्वाच्या गोष्टी लिहून घ्या, प्रामुख्याने लिहून घ्या, पेपर पेन्सिलचा वापर करा. जितकं लिहाल तितकं तुम्हाला सर्वच विषयांसाठी ते कामी ठरणार आहे. म्हणून पेपर पेन्सिल घेऊन तयार राहा. प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करायला मी वेळ देतोय, कारण दिनदर्शिका ह्या टॉपिकवरच्या सर्व संकल्पना आपण एक दोन वेळेस आपण डिस्कस केलेल्या आहेत आणि त्यामुळे मला अशी अपेक्षा आहे सर्वांकडून की तुम्हाला या टॉपिकवरचे प्रश्न आता जमायला पाहिजे. चला, पहिला प्रश्न तुमच्या समोर येतोय. प्रश्न वाचा. पालघर पोलीस भरती 2023 म्हणजे मागच्याच वर्षी विचारलेला हा प्रश्न आहे. चला, 60 सेकंदाचा वेळ मी तुम्हाला दिलाय, त्यापेक्षा थोडासा मोठा जास्त वेळ तरी देतो मी तुम्हाला, काही हरकत नाही. प्रश्न व्यवस्थित वाचा, पॉसिबल असेल तर लिहून घ्या. एक साधी संकल्पना या ठिकाणी आपल्याला वापरायची आणि त्या संकल्पनेचा वापर करा तुम्ही. 7 दिवसानंतर तोच दिवस रिपीट होतो. 7 दिवसानंतर तोच दिवस येईल. एवढी जरी हिंट तुम्हाला दिली तरी ही हिंट पुरेशी बघा हा प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी. हिंट हे दिलेली मी तुम्हाला. 7 दिवसानंतर वार रिपीट होतो विद्यार्थी मित्रांनो. सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झालाय. सीमा स्वातीपेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. सीमा मोठी आहे 5 वर्षांनी. म्हणजे स्वातीचा जन्म सीमा नंतर 5 दिवसांनी झाला असेल. म्हणजे हिचा जन्म, सीमाचा जन्म 8 ऑगस्टला झाला असेल तर स्वातीचा जन्म 13 ऑगस्टला झाला असेल. येस, संपला ना विषय. बघा, 8 ऑगस्टला सीमाचा जर जन्म झालाय, 5 दिवसांनी ती मोठी, तर 5 दिवस याच्यात ऍड करा. 5 दिवस जर तुम्ही ऍड केले तर 5 दिवस म्हणजे किती होतात? 13. 13 ऑगस्टला स्वातीचा जन्म झाला असेल. स्वातीचा जन्म झाला. हा मुद्दा समजलाय सर्वांना? आणि मग जर 15 ऑगस्ट तुमचा जर रविवार होता तर 14 ऑगस्टला तुमचा शनिवार असेल आणि 13 ऑगस्ट हा वार असणारे शुक्रवार. म्हणून तुमचं या प्रश्नाचं उत्तर असणारे शुक्रवार, जो पर्याय क्रमांक 1 आहे. तर इतका साधा प्रश्न बघा. पालघर पोलीस भरती 2023 मध्ये हा विचारलेला प्रश्न आहे. लक्षात घ्या, सर्व प्रश्न आता लेटेस्ट विचारलेले आणि त्या धर्तीवरचे सर्व प्रश्न आहेत बघा. 7 दिवसानंतर. आता दुसरा जर मार्ग वापरला असता आपण बघा, तर 15 ऑगस्टला जर रविवार आहे तर 7 दिवसापूर्वी म्हणजे 8 ऑगस्टला पण रविवारच होता ना. 8 ऑगस्टला पण रविवार होता. मग स्वातीचा जन्म 8 ऑगस्ट नंतर 5 दिवसांनी झाला. म्हणजे रविवार नंतर 5 दिवस, रविवार नंतर 5 दिवस म्हणजेच कोणता वार? शुक्रवार. या पद्धतीने जरी तुम्ही केलं तरी तुमचं उत्तर शुक्रवारच येणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे बघा. कॅलेंडर मध्ये 7 दिवसांचं चक्र आहे, त्याच्यावर फोकस करा. पुढचा प्रश्न बघा, किती साऱ्या परीक्षांमध्ये विचारलेला आहे. पोलीस शहर
पुणे शहर पोलीस भरती, धुळे शिपाई पोलीस भरती, नाशिक चालक पोलीस भरती 2023, 2023 आणि 2019. चला, 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता. उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल? उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल? हा, 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता. ऑड डेज काढा, ऑड डेज. हिंट देतो मी तुम्हाला, हिंट देतोय. ऑड डेज काढा. ऑड डेज काढण्याचं तंत्र मी तुम्हाला सांगितलंय. ऑड डेज काढा. चला, ऑड डेज काढताना काय करावं लागतं? जी दिवसांची तुम्हाला संख्या दिली आहे त्याला 7ने भागावं लागतं, आणि या भागाकारात जी बाकी उरते ते तुमचं ऑड डेज असतात, लक्षात घ्या. म्हणजे इथं आता आपल्याला विचार जर केला तर 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता. प्रश्न लिहून पण घ्या. मी थांबलोय. मी 60 ते 90 सेकंद, 2 मिनिटांपर्यंत मी वाट बघेल. 2 मिनिटांपर्यंत मी वाट बघेल. दहा दिवसापूर्वी शुक्रवार होता, तर उद्यानंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल? चांगला प्रश्न आहे. मग 10 दिवसांमध्ये किती ऑड डेज येतात ते तुम्ही बघा पहिल्यांदा. 10 दिवसांमध्ये जर ऑड डेज जर तुम्ही काढले, 10 ला 7ने भाग द्या, बाकी किती उरणार आहे? 3. म्हणजे 3 ऑड डेज. मग 10 दिवसापूर्वी जर शुक्रवार होता, तर शुक्रवारच्या पुढे 3 दिवस गेल्यानंतर तुम्हाला आजचा वार भेटणार आहे. शुक्रवारच्या पुढे 3 दिवस जा. शनिवार, रविवार, सोमवार. म्हणजे आजचा वार काय तुमचा? आज सोमवार आहे. आज सोमवार असेल तर उद्याचा वार कोणता असेल? मंगळवार. मंगळवार. मग आपल्याला उद्यानंतर तिसरा दिवस, सो मंगळवार नंतर तिसरा दिवस, बुधवार, गुरुवार, शुक्रवार. मंगळवार नंतर तिसरा दिवस. मंगळवार मध्ये 3 मिळवायचे. मंगळवार मध्ये 3 मिळवायचे. मंगळवार अधिक 3 दिवस म्हणजेच काय? तुमचा शुक्रवार आला. प्रश्न व्यवस्थित समजून घ्या. पुन्हा एकदा सांगतो बघा मी. आज 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता, म्हणजे 10 दिवसापूर्वी शुक्रवार होता. आजचा दिवस काढू आपण. मग शुक्रवार अधिक ऑड डेज. 10 दिवसांमध्ये किती ऑड डेज येतात? 10 ला आपण 7ने भागितलं. याच्यामधली येणारी बाकी आपल्याला ऍड करायची आहे. किती बाकी आली याच्यामध्ये? 3. म्हणजे शुक्रवार अधिक 3 बरोबर सोमवार. म्हणजे सोमवार आजचा दिवस आहे. सोमवार हा आजचा दिवस आहे. मग सोमवार जर आज असेल तर उद्याचा दिवस कोणता असणार आहे? उद्या तुमचा असेल मंगळवार. आता मंगळवार नंतर तुम्हाला किती दिवस विचारले? मंगळवार नंतर तिसऱ्या दिवशी कोणता वार असेल? मंगळवार नंतर 3 दिवस टाका. पहिला बुधवार, गुरुवार, शुक्रवार. तुमचं उत्तर शुक्रवार येणारे पर्याय क्रमांक 2. मला पूर्ण खात्री आहे की तुमचं पण उत्तर शुक्रवार आलं असेल. व्हेरी गुड. चला, पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय आणि खूप सुंदर प्रश्न आहे बघा. या बाबतीत देखील चर्चा आपण केली होती. 4 परीक्षांमध्ये हा विचारला गेलाय. भंडारा चालक पोलीस भरती, सातारा पोलीस भरती 2023. भंडारा चालक भरतीला पण 2023 ला विचारला गेलाय. धुळे पोलीस भरती 2018, SRPF 5, दौंड पोलीस भरती 2016. 4 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारला गेलाय. खालीलपैकी लीप वर्ष कोणते? आता नेहमी लक्षात घ्या बघा, लीप वर्ष ओळखण्याची खूण काय असते? लीप वर्ष ओळखण्याची खूण म्हणजे लीप वर्ष, त्याला ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जातो, ओके, 4ने निशेष भाग जातो त्या वर्षाला आपण लीप वर्ष म्हणतो. पण आता हे सर्व शतक आहेत विद्यार्थी मित्रांनो. लीप शतक काढण्यासाठी किंवा लीप शतक जर तुम्हाला पाहिजे असेल तर शतकाला 400ने भाग जावा लागतो. शतकाला 400ने निशेष भाग जायला पाहिजे. 400ने निशेष भाग जायला पाहिजे. निशेष भाग जर गेला तर त्याला लीप शतक असं म्हणतो. आणि आतापर्यंतचे आलेले लीप शतक कोणते कोणते बघा? 400, 800, 1200, 1600 आणि 2000. म्हणजे जेव्हापासून कॅलेंडर सुरू झालं तेव्हापासून 400 वर्षानंतर होणारी ही घटना आहे. आणि आतापर्यंतचे आलेले हे लीप शतक आहेत. आता शतक म्हणजे काय? जिथे 100 वर्षांचा कालावधी पूर्ण होतोय. इतकी साधी व्याख्या आहे. किंवा ज्या वर्षाचे शेवटचे 2 शून्य असतात त्याला शतक म्हणा. 100च्या पटीमध्ये असतो. म्हणून 1300 हे लीप शतक नाही, 1400 नाही, 1500 पण नाही.
तुमचं लीप शतक काय येणार आहे? तुमचं 4, पर्याय क्रमांक 4, 1600. या प्रश्नाला स्टार करून ठेवा, कारण की हा प्रश्न तुम्हाला संभ्रमात टाकणारा आहे, तुमचा वेळ घेणारा प्रश्न आहे. कारण की 1300, 1400, 1500, 1600 सर्वांना 4ने भाग जातो. आपल्याला अपूर्ण माहिती जर असेल तर आपण अपूर्ण माहिती काय ठेवली? फक्त वर्षाला जर 4ने भाग जात असेल तर लीप वर्ष म्हणतात, बरोबर आहे. पण शतक असेल, 100 वर्षांचा कालावधी जिथं पूर्ण होत असेल तिथं 400ने भाग जायला पाहिजे. तर या ठिकाणी 1600 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही? लातूर पोलीस भरती 2023, गडचिरोली पोलीस भरती 2023, बघा, बुलढाणा पोलीस भरती 2023, SRPF 10, सोलापूर पोलीस भरती 2018 रिपीट झालेला. खालीलपैकी कोणते लीप वर्ष नाही? आता इथे शतकाचा काही संबंध येत नाही, कारण हे वर्ष दिलेले आहेत. मग यामध्ये फक्त बघा कोणत्या संख्येला 4 ने निशेष भाग जातोय. जे 4 ने निशेष भाग जाणारी संख्या असेल, निशेष भाग 4 ने निशेष भाग जात, 4 ने निशेष भाग जाणारे वर्ष हे लीप वर्ष असेल. आणि 4ची कसोटी काय म्हणते? ज्या संख्येच्या शेवटच्या 2 अंकांपासून तयार होणारी संख्या. इथं शेवटच्या 2 अंकांपासून 08 तयार होतो, म्हणजे 4ने भाग जाईल, म्हणजे हे उत्तर नाही, कारण हे लीप वर्ष आहे. हे कोणतं लीप वर्ष आहे? आपल्याला लीप वर्ष नाही विचारलंय. 2016 शेवटचे 2 2 संख्यांना जातोय भाग, म्हणजे लीप वर्ष आहे. पुन्हा 2012 हे पण उत्तर येणार नाही, कारण हे पण लीप वर्ष. 2002 हे लीप वर्ष नाही, म्हणून तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 येणार आहे. लीप वर्ष आणि लीप शतक याच्यातला फरक या दोघं प्रश्नांनी आपल्याला समजवला आहे. व्हेरी गुड. चला प्रश्न बघा. प्रत्येक प्रश्न हा विचारलेला प्रश्न आहे, लक्षात घ्या. आणि तुमच्या संकल्पना जर व्यवस्थित असतील, व्यवस्थित तुम्ही पाठांतर केलं असेल, तर हे प्रश्न क्षणार्धात 10 सेकंदाच्या आत सॉल्व्ह होतात. पुढचा प्रश्न बघा आपल्या समोर आलाय. प्रश्न वाचा. पालघर चालक भरती पोलीस भरती 2023 आणि यवतमाळ चालक पोलीस भरती 2023 दोघं मागच्या वर्षी विचारलेले प्रश्न आहे. चला, दिवस मोजा. 10 जानेवारीला सोमवार होता, तर 22 जानेवारीला कोणता वार येईल? 7 दिवसानंतर तोच वार रिपीट होतो. 2 पद्धतीने आपण हे करू शकतो. 2 पद्धती तुम्ही वापरू शकता त्याला. चला, 2 पद्धती वापरू शकतात आपण याला. आता बघा 2 पद्धती कशा? 10 जानेवारीला सोमवार आहे. उत्तर आलं असेल तर तुम्ही चेक करा. 10 जानेवारीला सोमवार आहे. आता 10 नंतर किती दिवस जायचंय? 12 दिवस पुढे जायचंय. 12 दिवस. तर 12ला 7 ने भागा. 12ला जर तुम्ही 7 ने जर भागितलं, तर तुमची या भागाकारात उरणारी बाकी किती असते? 5 आहे. म्हणजे 5 ऑड डेज. 5 ऑड डेज म्हणजे काय? सोमवारच्या पुढे 5 दिवस जा. आता लक्षात घ्या, सोमवारच्या पुढे 5 दिवस म्हणजे सोमवारच्या मागे 2 दिवस. कारण 7 दिवसाचं चक्र आहे. तर सोमवारच्या मागे 2 दिवस म्हणजे तुमचा शनिवार यायला पाहिजे. तर तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. दुसरी पद्धत बघा, इथं जर वापरायची म्हटली आपण, 10 जानेवारीला जर तुमचा सोमवार होता, तर अजून पुढचा सोमवार येणारा वार कोणता असेल? 17 असेल. 17 जानेवारीला पण सोमवार असेल. मग 17 जानेवारी नंतर 4 दिवस, सॉरी 5 दिवस. 17 जानेवारी नंतर 5 दिवस पुढे जायचंय तुम्हाला. तर पुन्हा सोमवारच्या 5 दिवस पुढे म्हणजे 2 दिवस मागे, म्हणजेच तुमचं उत्तर येणार आहे शनिवार. शनिवार हे बरोबर उत्तर आहे. मला पूर्ण खात्री आहे की तुमचं पण उत्तर शनिवार आलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, आलंय सर्वांचं उत्तर? व्हेरी गुड. बघा, म्हणजे दिनदर्शिकेवर आपण तर याच्यापेक्षा कठीण प्रश्न सॉल्व्ह केलेत रे. चला, पुढचा प्रश्न मी तुमच्या समोर देतोय. प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. दिवसांचं गणित आहे, आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलंय बघा, जे 12 महिने आहेत, 12 महिने आहेत, 12 महिन्यांमध्ये 31 दिवस असलेले 7 महिने आहेत. 31 दिवस असलेले 7 महिने.
30 दिवस असलेले, चुकून पण 5 म्हणू नका, 4 महिने आहेत. आणि एक महिना एकतर 28 दिवस किंवा 29 दिवसांचा आहे. एक महिना, मग तो एक फेब्रुवारी असतो. साधारण वर्षाचा फेब्रुवारी असेल तर तो 28 दिवसाचा असेल, आणि लीप वर्षाचा फेब्रुवारी असेल तर तो 29 दिवसाचा असेल. ओके. तर ह्या प्रत्येक महिन्यामध्ये किती ऑड डेज आहेत, म्हणजे 31 दिवसांचा जर महिना असेल तर त्याच्यातले ऑड डेज किती असतात? 3. 30 दिवसांचा महिना असेल तर त्याच्यातले ऑड डेज किती असतात? 2. 29 दिवसांचा जर महिना असेल तर त्याच्यातले ऑड डेज किती असतात? 1. आणि 28 दिवसांचा जर महिना असेल तर त्याच्यातले ऑड डेज असतात 0. या सर्वांना आपण 7ने भागितल्यानंतर जी बाकी उरते त्यालाच आपण काय म्हणतो? ऑड डेज म्हणतो. इतकं सोपं गणित आहे हे ऑड डेजचं गणित, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय, प्रत्येकाने उत्तर देण्याचा प्रयत्न करा. SRPF दौंड पोलीस भरती 2023 आणि नागपूर शहर पोलीस भरती 2019 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. 2000चा शिक्षक दिन हा गुरुवारी होता. आता शिक्षक दिन कधी साजरा होतो बघा? 5 सप्टेंबर. मी तुम्हाला बोललो होतो काही सणावळ्या तुमच्या माहिती पाहिजे. आणि प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारीला साजरा होतो. 26 जानेवारी. तर मग काय करावं लागेल आपल्याला? 5 सप्टेंबर पासून 26 जानेवारी पर्यंत एकूण दिवस मोजावे लागतील. ते 26 जानेवारी पर्यंतचे दिवस मोजा. चला, करण्याचा प्रयत्न करा सर्वांनी, आणि त्याच्यातले ऑड डेज काढा. 2000 हे वर्ष जरी लीप वर्ष असेल तरी त्याचा काही फरक पडणार नाही, कारण की आपण 5 सप्टेंबर पासून पुढे मोजतोय. हा. चला, 5 सप्टेंबर पासून चला करण्याचा प्रयत्न करा सर्वजण. 30 सप्टेंबर म्हणजे 30 सप्टेंबरच असतो, म्हणजे 25 दिवस सप्टेंबर मधले बाकी आहे. ऑक्टोबर पूर्ण. हा. ऑक्टोबर पूर्ण. ऑक्टोबर किती दिवसाचा असतो मित्रांनो? 31 दिवसांचा असतो. तर 31 दिवस घेऊ नका, 3च दिवस घ्या. नंतर नोव्हेंबर. नोव्हेंबर पण पूर्ण येतोय. नोव्हेंबर किती दिवसांचा असतो? 30. मग 2च घ्या. डिसेंबर. डिसेंबर किती दिवसांचा असतो? 31. तर 3च दिवस घ्या. आणि जानेवारी मध्ये आपल्याला किती पर्यंत जायचे? 26 जानेवारी पर्यंत. 26 ला जर 7ने भाग दिलं तर किती बाकी उरेल? 5. आता बघा, हे 5 आणि 2 7 झाले. जिथं बेरीज 7 होते ती घेण्याची गरज नाही. 7च्या पटीमध्ये 0. 25 आणि 3 किती होतात? 28. हे पण गेले. म्हणजे ऑड डेज किती आले? 3 ऑड डेज. 3 ऑड डेज. इतकं सोपं गणित होतं बघा. 3 ऑड डेज. मग हा गुरुवार जर आहे तर गुरुवारच्या पुढे 3 दिवस जावं लागेल. गुरुवार अधिक 3 दिवस. सो गुरुवारच्या पुढे पहिला दिवस शुक्रवार, नंतर शनिवार, आणि तिसरा दिवस काय येणार आहे? रविवार. तर रविवार यायला पाहिजे, जो पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी दिसतोय. तर इतकं सोपं आहे. 5 सप्टेंबर ते 26 जानेवारी. आता मी मागच्या स्लाइड मध्ये बोललो की प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस येतात आणि किती ऑड डेज येतात याचं इक्वेशन फिक्स असलं पाहिजे डोक्यामध्ये. म्हणजे मी ऑक्टोबर 31 घेऊन माझं काम वाढवलं नाही, बेरीज वाढली नाही आपली. नोव्हेंबर 30 नाही घेतले आपण, 2च घेतले. कारण 30 ला 7ने भागितल्यानंतर बाकी किती उरते? 2 उरते. आशा करतो की तुम्हाला हा प्रश्न समजला असेल. प्रश्न लिहून घ्या. प्रश्न लिहून घेण्याची पद्धत लिहून घ्या. पुन्हा सराव करा, पुन्हा बघा. सोडवलेले प्रश्न पुन्हा पुन्हा सोडवा, काही फरक नाही पडत. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सोडवलेले प्रश्न पुन्हा पुन्हा सॉल्व्ह करा. रिव्हिजन गिव्स यू विजन. रील्स मध्ये वेळ घालण्यापेक्षा सराव करा. आपण बऱ्याच वेळेस एक प्रश्न केलेला आहे आणि तो प्रश्न पुन्हा का करायचा?
आपण तर केलाय तो प्रश्न, मग करायचा का असा सहज आपण म्हणून देतो. अरे पण तू करून तर बघ, तुला येतोय का नाही, पुन्हा केल्यानंतर तुला किती आठवतंय हे तर चेक करून बघ. आपली मेमरी एवढी स्ट्रॉंग नाहीये मित्रांनो. आपल्या मेमरीला हॅमरिंगची गरज आहे. हे ओळखा, आपल्या क्षमता ओळखा, आपल्या क्षमतांप्रमाणे काम करा. कदाचित काही विद्यार्थ्यांना लगेच समजत असेल, समजू द्या त्यांना, जाऊ द्या त्यांना पुढे. पण तुम्हाला जर त्या रेसमध्ये कासवाच्या गतीने गेले तरी तुम्ही स्पर्धा जिंकू शकतात, पण कन्सिस्टन्सी पाहिजे, सातत्य पाहिजे. सातत्य महत्वाचं आहे. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय, प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न करा. 15 मार्च, सॉरी 15 मार्च म्हणतोय मी, 2015 आहे. 2015ला प्रजासत्ताक दिन शुक्रवारी होता. तर 2018ला 23 मार्चला कोणता वार येईल? थोडासा आतापर्यंत आलेल्या प्रश्नांमध्ये थोडासा लांबलचक प्रश्न आपण याला म्हणू. SRPF कोल्हापूर भरती 2023 आणि वर्धा चालक पोलीस भरती 2019 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. चला आता आपण करू बघा, सर्वजण मिळून करू. 26 जानेवारी 2015 हा दिवस तुम्हाला शुक्रवार दिलाय, लक्षात घ्या. तर आपण पहिल्यांदा काय करू, 26 जानेवारी 2018 काढून घेऊ. मग आता बघा, 26 जानेवारी 2015 ते 26 जानेवारी 2018 हे मधला जो कालावधी आहे हा 3 वर्षांचा आहे. मग हे 3 वर्ष जर साधारण वर्ष झाले असते तर 3 दिवस पुढे जावं लागलं असतं. पण यामध्ये 2016 हे वर्ष लीप वर्ष येतं, म्हणून 1 दिवस ऍड करावा लागेल. म्हणजे शुक्रवार अधिक 4 दिवस बरोबर शुक्रवारच्या पुढे 4 दिवस जा, शनिवार, रविवार, सोमवार आणि मंगळवार. हा इथपर्यंतचा मुद्दा तुम्हाला समजला असेल तर यस म्हणा चॅट बॉक्स मध्ये. म्हणजे 26 जानेवारी 2018 रोजी मंगळवार होता. चला इथपर्यंतचा मुद्दा समजलाय तुम्हाला. काय केलं बघा, 2015 ते 2018 हा किती वर्षांचा कालावधी आहे? 3 वर्षांचा कालावधी. एका एका साधारण वर्षामध्ये एक ऑड डे असतो. आणि लीप वर्षामध्ये किती ऑड डे असतो? लीप वर्षामध्ये 2 ऑड डेज असतात. मग आता हे 3 वर्ष जर साधारण वर्ष राहिले असते तर 3 ऑड डे झाले असते, पण नाही. 2016 हे कसं वर्ष आहे? लीप वर्ष आहे. मग त्यातले ऑड डेज किती होतील? 2. मग आपण एकच पकडला इथं, तर एक ऍड करावा लागेल. किंवा आपण असं म्हणू शकतो की ह्या 3 वर्षांमध्ये 2 साधारण वर्ष आहे, 2 साधारण वर्ष आणि एक लीप वर्ष. मग 2 साधारण वर्षांचे ऑड डेज किती झाले? 2. आणि एका लीप वर्षाचे ऑड डेज किती झाले? 2. 2 आणि 2 किती? 4. म्हणून आपण शुक्रवारच्या पुढे 4 दिवस गेलो मंगळवाराला. आता 26 जानेवारी 2018 ते 23 मार्च आपल्याला मोजायचे किती दिवस होतात. जानेवारीमध्ये 5 दिवस यायचे बाकी आहेत. 2018 हा कसा दिवस, कसं वर्ष आहे? साधारण वर्ष म्हणजे लीप. साधारण वर्ष असेल तर फेब्रुवारी हा 28 दिवसांचा असतो. 28 दिवस म्हणजे 0 ऑड डेज. आणि हा बघा इथं 23 मार्च पर्यंत जायचंय. 25 आणि 3 किती झाले? 28. 28 हा 7च्या पूर्ण पटीत आहे, म्हणजे 0 ऑड डेज. 0 ऑड डेज म्हणजे 26 जानेवारी 2018 रोजी जो वार असेल तोच वार 23 मार्चला असेल, म्हणजे तुमचं वार येणारे मंगळवार. दॅट्स इट. तुमचं वार येणारे मंगळवार. प्रश्न समजून घ्या, चांगला प्रश्न आहे. चांगला प्रश्न आहे. थोडस काम आपल्याला जास्त या ठिकाणी करावं लागतंय. पहिल्यांदा आपण 26 जानेवारी 2015 ते 26 जानेवारी 2018 पर्यंतचा वार काढला आणि 26 जानेवारी पासून मग 23 मार्च पर्यंत आपण दिवस मोजले. व्यवस्थित लिहून घ्या. चला पुढचा प्रश्न आपल्या समोर आलाय. जर शिक्षक दिन गुरुवारी आला असेल तर त्या वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी होती? चला
गांधी जयंती आणि गांधी स्मृती दिन यांच्यामध्ये फरक आहे. आता या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तारीख तुम्हाला दिलेली नाहीये, म्हणून तुम्हाला सणावड्या तुम्हाला माहितीच असल्या पाहिजे. तारीख नाही दिली आहे मित्रांनो. शिक्षक दिन आता बघितला आपण, शिक्षक दिनचा दिवस कोणता आहे? 5 सप्टेंबर. आणि गांधी जयंती 2 ऑक्टोबर. चला मोजा मग, कसं मोजावं लागेल बघा. 5 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंतचे दिवस मोजा. 5 सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिना किती दिवसांचा आहे? 30 दिवसांचा. 5 दिवस गेले म्हणजे उरलेत 25. आणि ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर 2 पर्यंत जायचे. 25 आणि 2 किती झाले? 27. 27 दिवसांमध्ये ऑड डेज किती येतील विद्यार्थी मित्रांनो? किती येतील? 6 ऑड डेज. 6 ऑड डेज. सो आपल्याला गुरुवारच्या पुढे किती दिवस जायचंय? गुरुवारच्या पुढे 6 दिवस जायचंय. गुरुवारच्या मागे 1 दिवस म्हणजे बुधवार. म्हणजेच काय येणार आहे? बुधवार. सो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. इतका सोपा प्रश्न आहे. 6 दिवस पुढे म्हणजेच 1 दिवस मागे. रत्नागिरी पोलीस भरती 2019 आणि पोलीस भरती पुणे, ओके, या ठिकाणी विचारलेला हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न बघा. चला मोजावे लागतील तुम्हाला. 26 जानेवारी 2019 पासून 15 ऑगस्ट 15 ऑगस्ट त्याच वर्षीचा कोणता वार असेल? आणि हे साधारण वर्षामध्ये जवळपास फिक्स असतं बघा. साधारण वर्षामध्ये हे जवळपास फिक्स असतं. 2019 हे साधारण वर्ष आहे. आणि साधारण वर्षामध्ये फेब्रुवारी हा 28 दिवसांचा असतो, म्हणून तिथं जास्तीचे दिवस म्हणजे ऑड डेज हे 0 येतात. SRPF 4 नागपूर पोलीस भरती 2023, नवी मुंबई पोलीस भरती 2019, सोलापूर पोलीस भरती 2016, 3 वेगवेगळ्या परीक्षांमध्ये रिपीट झालेला प्रश्न आहे. रिपीट झालेला प्रश्न आणि म्हणून बघा PYQ सॉल्व्ह करणं महत्वाचं. क्वेश्चन रिपीट होतात, लक्षात घ्या. क्वेश्चन रिपीट होतात. चला मोजा, दिवस मोजा. मी वेळ देतोय तुम्हाला. दिवस मोजा. जानेवारी मध्ये किती दिवस बाकी आहेत? जो महिना पूर्ण येतोय तो महिना पूर्ण न घेता त्याच्यामध्ये ऑड दिवसांची संख्या किती येते बघा. ऑड डेजची संख्या किती येते बघा. 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट. 5 दिवस याच्यामध्ये बाकी आहेत जानेवारी मधले. ओके, जानेवारी मधले 5 दिवस बाकी आहेत. सो जानेवारीचे 5 दिवस. फेब्रुवारी तुमचा पूर्ण घेतोय आपण 28 दिवसांचा, म्हणून त्याच्यातले ऑड दिवस 0. मार्च मध्ये तुमचे ऑड दिवस असतात 31, पण ऑड दिवस आपण 3 घेऊ. एप्रिल हा 30चा असतो, त्याच्यातले ऑड डेज 2. पुन्हा मे 31चा असतो, ऑड दिवस 3. जून 30चा आहे, ऑड दिवस 2. जुलै 31चा आहे, ऑड दिवस 3. आणि आपल्याला ऑगस्ट मध्ये 15 तारखेपर्यंत जायचंय, 15 ऑगस्ट. मग त्याला 7ने भागितल्यानंतर बाकी 1 उरेल. आता जिथं जिथं बेरीज 7 होते ती गृहीत धरू नका. 5 आणि 2 किती झाले? 7 गेले.
3 आणि 3 6 आणि 1 7 गेला, म्हणजे 3 आणि 2 5 ऑड डेज आले, 5 ऑड डेज. इतकं सोपं गणित आहे बघा. म्हणजे आता तुम्हाला जो पण वार दिला असेल, सोमवारच्या पुढे 5 दिवस जायचंय. सोमवारच्या पुढे 5 दिवस करून घ्या. म्हणजे 2 दिवस मागे तुमचं उत्तर शनिवार यायला पाहिजे. जे उत्तर इथं दिलेलं नाहीये, कन्फ्युज होऊ नका, उत्तर यापैकी नाही. सोमवारच्या पुढे 5 दिवस म्हणजे मागे 2 दिवस. मागचा पहिला रविवार आणि दुसरा शनिवार. सुंदर प्रश्न आहे बघा. तुम्ही चेक करू शकतात, कोणतंही कॅलेंडर तुम्ही हातामध्ये घ्या. आता कॅलेंडर तुम्ही हातामध्ये घेऊन ज्या 26 जानेवारी, पण ते याचा घ्या, साधा वर्षाचं कॅलेंडर घ्या, साधारण वर्षाचं घ्या तुम्ही. नाही तर 2024 चेक कराल तर होणार नाही. 2024 हे लीप वर्ष आहे. 26 जानेवारी ते 15 ऑगस्ट पर्यंत आपण जास्तीचे दिवस मोजले. जास्तीचे दिवस मोजताना बघा, आपण अंकांमध्ये डील करतोय. आपण 31, 30, 31 ही बेरीज करत नाहीये. आपण ऑड डेजचं गणित लक्षात घ्या. सुरुवातीला थोडस समजायला जड जातं, पण एकदा समजलं तर कायमस्वरूपी फिट होतं. कायमस्वरूपी फिट होतं. काम सोपे करा. सुरुवातीला प्रत्येक काम अवघड असतं. जगातलं प्रत्येक, आज जे काम सर्वात सोपं आहे तुमच्यासाठी, ते कधी काळी सुरुवातीला अतिशय कठीण होतं. स्क्रीन टच मोबाईल तुम्ही जो आज वापरताय, तो फार कठीण होता सुरुवातीला वापरायला. पण आता इतके इतके शार्प आहेत की शिक्षकाकडे बघतायत आणि खाली मेसेज टाइप करतायत. इतके हुशार झाले. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. लक्षात घ्या. चला पुढचा प्रश्न करण्याचा प्रयत्न करा. ओ किती ठिकाणी विचारलाय. आत्ताच केला आपण हा प्रश्न. जर शिक्षक दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षीची गांधी जयंती कोणत्या दिवशी येईल? रत्नागिरी पोलीस भरती 2023, गोंदिया पोलीस भरती 2014, रायगड पोलीस भरती 2019, कोल्हापूर पोलीस भरती 2016. अरे बापरे बापरे, किती वर्षी रिपीट झाले. रिपीट होतात क्वेश्चन. आत्ताच केला बघा. इथं 5 सप्टेंबरला आपला शिक्षक दिन असतो आणि गांधी जयंती असते आपली 2 ऑक्टोबरला. आपण जर दिवस काउंट केले तर सप्टेंबर मध्ये अजून 25 दिवस यायचे बाकी आहेत. 2 ऑक्टोबर पर्यंत जायचं. सप्टेंबर नंतर ऑक्टोबर, म्हणजे टोटल 27 दिवस झाले. 27 दिवसांना आपण 7ने भाग दिला तर बाकी किती उरली? बाकी 6 उरली. म्हणजे तुमचे 6 ऑड डेज. म्हणजे जो पण वार तुम्हाला दिलाय, मंगळवारच्या पुढे 6 म्हणजे मागे 1, म्हणजे सोमवार. तुमचं उत्तर सोमवार यायला पाहिजे. लक्षात घ्या. आणि सणावड्या महत्वाच्या आहेत. चला पुढचा प्रश्न तुमच्या समोर आलाय. लगेच उत्तर द्या. खूप सुंदर प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. लीप वर्षात एकूण किती दिवस असतात? बिलकुल चूक व्हायला नको. 366. साधारण वर्षात दिवसांची संख्या, साधारण वर्षात, ऑर्डिनरी इयर. लक्षात घ्या मित्रांनो, सर्वजण ऐकतायत. ऑर्डिनरी इयर मध्ये किती दिवस असतात? ऑर्डिनरी इयर मध्ये 365 डेज, 365 दिवस. अँड लीप इयर म्हणजे लीप वर्षात किती असतात? लीप वर्षात असतात 366 दिवस. आणि याचं भौगोलिक कारण देखील मी तुम्हाला सांगितलं होतं. पृथ्वी जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 365 दिवस आणि 6 तास लागतात. आणि दर 4 वर्षानंतर ह्या 6 तासांचा 24 तास तयार होतो आणि 24 तासांचा एक दिवस होतो. आणि म्हणून लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो. हे त्याचं भौगोलिक कारण आहे. हे त्याचं भौगोलिक कारण आहे. पालघर पोलीस भरती 2023 म्हणजे बघा हक्काचा मार्क आहे. आणि नवी मुंबई पोलीस भरती 2018 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चांगला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. नाशिक शहर पोलीस भरती 2017, हिंगोली पोलीस भरती 2017, लातूर पोलीस भरती 2017 आणि चंद्रपूर पोलीस भरती 2011 मध्ये विचारलेला प्रश्न आहे.
1 जानेवारी 2002 रोजी मंगळवार असेल तर 1 जानेवारी 2018 रोजी कोणता वार मी सांगतो तुम्हाला कसं करायचं. 2002 ते 2018 मध्ये किती वर्ष येतात एकूण ते घ्या. ते सर्वच लीप वर्ष असतील तर तेवढे ऑड डेज घ्या. त्याच्यामध्ये काय ऍड करा, लीप वर्षांची संख्या, कोणते कोणते लीप वर्ष आलेले त्याच्यामध्ये, त्या लीप वर्षांची बस तेवढे दिवस पुढे जा मंगळवारच्या. दॅट्स इट. अतिशय सोपं ठेवा रे, काय किचकट करू नका. उगाच आपण भानगड करून ठेवतो किचकट करून, करू नका तसं. अतिशय सोपं ठेवा. मोबाईल जितक्या सहजतेने बघतात तितक्या सहजतेने करा. हा सर आज मोबाईलवर जास्त बोलतायत. हा 2002 मित्रांनो, 2002. आता 1 जानेवारीच पाहिजे त्याच्यामुळे तारखेचा काही विषय नाही. 2002 ते 2018 पर्यंत किती वर्ष होतात? 16 वर्ष आहेत ना, 16 वर्ष. मग 16च्या 16 वर्ष जर लीप वर्ष झाले असते तर 16 दिवस ऑड डेज. हा कुठलं तरी एकच भाषा वापरू म्हणजे गडबड नाही होणार. 16 ऑड डेज. बट तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये लीप वर्ष कोणते कोणते आले? 2004 आलं, 2008 आलं, 2012 आलं आणि 2016. म्हणजे 4 लीप वर्ष आले. म्हणजे ते 4 दिवस अजून काय होतील? ऍड होतील. म्हणजे 16 आणि 4 किती झाले बाबा? 20 ऑड डेज. 20 ऑड डेज म्हणजे 6 ऑड डेज. 20 ला पुन्हा 7ने भागितल्यानंतर 6 बाकी उरेल. म्हणजे आपल्याला जो वार दिलेला आहे 1 जानेवारी 2002 चा जो वार दिलाय मंगळवार, मंगळवारच्या पुढे 6 दिवस, मंगळवारच्या पुढे 6 दिवस म्हणजे मागे 1 दिवस, म्हणजे तुमचं उत्तर येणारे सोमवार, जो तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. अतिशय सोपा आहे. किती पण देऊ द्यात ना त्यांना, अंतर देऊ द्या ना किती पण, फक्त गणित कशाचं बघायचं की लीप वर्ष किती येऊन गेले. लीप वर्ष बघितलं आपण 2002 नंतर येणार पहिलं लीप वर्ष 2004, दुसरं लीप वर्ष 2008, 2012 आणि मग नंतर 2016. 16च्या 16 वर्ष जर साधारण वर्ष राहिले तर 16 ऑड डेज होतील. पण याच्यामध्ये 4 लीप वर्ष येतात म्हणून 4 आपण त्याच्यामध्ये ऍड केले. चला, आतापर्यंतचा पाठ तुम्हाला आवडला असेल तर एकदा थंब द्या, लाईक करा. व्हेरी गुड. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना हे शेअर करा. फक्त आपल्यापर्यंतच ठेवू नका, करा शेअर, करा व्हायरल. पुढे बघा, पुढचा प्रश्न. 3 फेब्रुवारी 2004 रोजी मंगळवार होता, तर खालीलपैकी कोणता वार त्याच महिन्यात 5 वेळा येईल? खूप सुंदर प्रश्न आहे. SRPF 5, पोलीस, दौंड पोलीस भरती 2003 आणि छत्रपती संभाजीनगर पोलीस भरती 2018 मध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. येस, मी तुम्हाला सांगितलंय बघा, 31 31 दिवसांचा जर महिना असेल, 31 दिवस ज्या महिन्यामध्ये असतात त्यावेळेस पहिला, दुसरा आणि तिसऱ्या तारखेचा वार हा 5 वेळेस येतो. 30 दिवसांचा ज्यावेळेस महिना असतो त्यावेळेस पहिल्या आणि दुसऱ्या तारखेचा वार 5 वेळेस येतो. 29 दिवसांचा जेव्हा महिना असेल तेव्हा पहिल्या तारखेचा वार 5 वेळेस येतो. आणि 28 दिवसांचा जेव्हा महिना असतो त्याच्यामध्ये कोणताही दिवस 5 वेळेस येत नाही, प्रत्येक दिवस 4 वेळेस येतो. मग आता मला सांगा 2004 हे कसं वर्ष होतं? लीप वर्ष होतं. मग हे लीप वर्ष असेल तर त्याच्यामध्ये फेब्रुवारी हा किती दिवसाचा असेल? 29 दिवसाचा असेल फेब्रुवारी. फेब्रुवारी किती दिवसाचा असेल? 29 दिवसांचा असणार आहे. मग आता 3 फेब्रुवारीला मंगळवार होता. करा आता तुम्ही करा. 3 फेब्रुवारीला तुमचा मंगळवार आहे, म्हणजे याचाच अर्थ 2 फेब्रुवारीला सोमवार होता, 2 फेब्रुवारीला सोमवार आणि 1 फेब्रुवारीला रविवार होता.
आणि आता लिहून दिलेल्याप्रमाणे ज्या महिन्यामध्ये 29 दिवस असतात त्या महिन्यामध्ये पहिल्या तारखेचा वार 5 वेळेस. खूपच सुंदर प्रश्न आहे. PSI STI लेवलचा प्रश्न आहे. तर या महिन्यामध्ये रविवार हा 5 वेळेस येईल. प्रश्न समजला असेल तर यस म्हणा. या संकल्पनेवर मी तुम्हाला सांगितलं होतं. प्रॅक्टिकल करून बघा, काढा कॅलेंडर. 2023चं पण काढा, 2024चं पण काढा. 31 महिन्यांचा दिवस आहे बघा. 31 डेजचा जो मंथ आहे त्याच्यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड, पहिला, दुसऱ्या आणि तिसऱ्या तारखेचा वार हा 5 डेज येतोय. 5 टाइम्स येतोय. चेक करा, असं होणार नाही बेटा. हा, चेक करा. नाही म्हणू नका फक्त. बघू न बघता कस काय नाही म्हणता तुम्ही? हा, बघा, असं करू नका. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघा. लाल बहादूर शास्त्री, व्हेरी गुड. मी वेळ देतोय तुम्हाला. लाल बहादूर शास्त्री जयंती आणि गांधी जयंती ही सारखीच आहे बघा, 2 ऑक्टोबर. शुक्रवार होता, 2 ऑक्टोबरला शुक्रवार होता. तर त्याच वर्षात नववर्ष कोणत्या दिवशी आलं असेल? नववर्ष म्हणजे काय? 1 जानेवारी. मागे जायचंय आपल्याला. हा, म्हणजे काय करा, आता मी तुम्हाला सांगतो. 1 जानेवारी. हा प्रश्न चांगला प्रश्न आहे. मेन्स आपल्या PSI STI लेवलचा प्रश्न आहे बघा. ते 2 ऑक्टोबर पर्यंतचे दिवस काढा. चला. आणि 2010 आहे. 2010 कसं वर्ष आहे? साधारण वर्ष. हे महत्वाचं असतं बरं, हे डिसाईड करणं. कारण की याच्याने फेब्रुवारीचा 1 दिवस मागे पुढे झाला तर उत्तर चुकतं. आता बघा, 1 जानेवारी पासून सुरुवात करतात. म्हणजे जानेवारीमध्ये किती दिवस यायचे बाकी आहेत? 30 दिवस यायचे बाकी आहेत. कारण 1 जानेवारी घेतला गेलाय. मग त्याचे 2 ऑड डेज घ्या. प्लस फेब्रुवारी हा साधारण वर्षाचा फेब्रुवारी आहे. म्हणजे 0 ऑड डेज. नंतर मार्च. मार्च किती दिवसांचा आहे? 31. तर 3च ऑड डेज घ्या. नंतर एप्रिल. एप्रिल किती दिवसांचा आहे? 30. तर 2 ऑड डे घ्या. मे किती दिवसांचा आहे? 31. तर 3 ऑड डेज घ्या. 3 ऑड डेज घ्या. नंतर काय तुमचा जून. जून 30चा आहे तर 2च घ्या. हा, नंतर काय मित्रांनो? जुलै. जुलैचे किती आहेत? 31 आहेत. तर 3 घ्या. प्लस ऑगस्ट. ऑगस्ट आणि जुलै जरी एका पाठोपाठ येणारे असले तरी त्यांच्यामध्ये 31 दिवस आहे. नंतर सप्टेंबर 30. तर 2 दिवस घ्या. आणि ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर पर्यंत जायचे, थांबा. आता जिथं जिथं बेरीज तुमची 7 किंवा 7च्या पटीत होते ती उडवून टाका बघा. 2 आणि 2 4, 4 आणि 3 7 गेले. 2 आणि 2 4 आणि 3 7 गेले. 3 आणि 3 6, 6 आणि 2 किती झाले? 8. 8 ऑड डेज. 8 ऑड डेज म्हणजेच किती ऑड डेज रे बाबा? 1 ऑड डे. लक्षात घ्या. आता आता मी हा पार्ट वरती घेतोय बघा, इथं घेतोय. म्हणजे 1 जानेवारी ते 2 ऑक्टोबर यांच्यामध्ये 1 ऑड डे झाला. म्हणजे हा वार तुम्हाला दिलाय शुक्रवार. म्हणजे शुक्रवार कसा आला असेल रे? याच्यात 1 मिळवल्यानंतर कोणत्या वार मध्ये 1 मिळवल्यानंतर शुक्रवार येणार आहे? तो म्हणजे गुरुवार. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक 1. लांबलचक प्रश्न आहे, चांगला प्रश्न आहे. रत्नागिरी पोलीस भरती 2019 मध्ये विचारलेला आहे आणि सांगली पोलीस भरती 2019 मध्ये विचारलेला प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. 1 जानेवारी पासून 2 ऑक्टोबर पर्यंतचे आपण सर्व ऑड डेज काउंट केले आणि ते किती आले? 8 आले. शुक्रवार दिला होता म्हणजे गुरुवारच्या पुढचा एक वार आहे. 1 दिवस आहे. पुढचा प्रश्न बघा, चांगला प्रश्न आहे. सातारा पोलीस भरती 2023 मध्ये विचारलाय.
राहुलचा जन्म 15 जुलै 1913 रोजी झाला, तर त्याचा तिसरा वाढदिवस कधी असेल, कोणत्या वर्षी असेल? तिसरा वाढदिवस म्हणजे 3 वर्षांनी. 3 वर्ष हे तिघ वर्ष जर आपण साधारण वर्ष घेतले, लक्ष द्या. राहुलचा जन्म 15 जुलै 1913 रोजी झाला. अच्छा, त्याचा वार दिलेला नाहीये. ओके, वार दिलेला नाहीये. वार आपण गृहीत धरून घेऊ. समजा सोमवारी झाला, सोमवार झाला असेल तर तिसरा वाढदिवस. आता बघा, 1913 नंतर पहिलं वाढदिवस 1914, दुसरा वाढदिवस 1915 आणि तिसरा वाढदिवस 1916. 1916 हे लीप वर्ष होत आणि लीप वर्षाचा इफेक्ट होईल, कारण की तारीख तुमची काय 15 जुलै आहे. म्हणजे 3 वर्षांचे 3 ऑड डे आणि 1916चा लीप वर्षाचा आहे, म्हणून 3+4 3+1 म्हणजे किती झाले? 4 ऑड डेज येतील. 4 ऑड डेज म्हणजे हा जर आपल्याला सोमवार दिला असेल तर सोमवारच्या पुढे 4 दिवस जा. सोमवारच्या पुढे 4 दिवस जा. सोमवारच्या पुढे 4 दिवस म्हणजेच मागे 3 दिवस. पहिला रविवार, शनिवार आणि शुक्रवार यायला पाहिजे. दिलेला नाहीये म्हणून उत्तर घ्या यापैकी नाही. समजून घ्या. तिसरा वाढदिवस. किंवा तुम्हाला जर असं करायचं असेल, दुसरी पद्धत कशी आहे बघा, हे करायला घेतलं तर पहिला हा जर सोमवारी असेल, सोमवार, ओके, तर 15 जुलै 1913 हा काय येणार आहे? मंगळवार येणार आहे, साधारण वर्ष म्हणून. आता 15 जुलै 1914 हा काय येणार आहे? बुधवार येणार आहे, बुधवार येणार आहे, साधारण वर्ष म्हणून. 15 जुलै 1915, ओके, हा 14चा होता, हा 15. आता हा 16ला काय करावं लागेल? 2 दिवस पुढे जावं लागेल आपल्याला. गुरुवार आणि शुक्रवार तुमचं वार. आता मागे पण आपण शुक्रवारच काढला होता. पहिला वाढदिवस त्याचा 15 जुलै 2014 रोजी होईल, जो मंगळवार असेल. दुसरा वाढदिवस त्याचा 15 जुलै 1915 ला असेल. 1914, 1915. आता 15 ते 16 जाताना आपण 2 दिवस का ऍड केलंय? कारण 1916 हे लीप वर्ष आहे. चला, त्याच पद्धतीचा प्रश्न आहे, करण्याचा प्रयत्न करा. मी थोडासा वेळ देतोय तुम्हाला. चला, चला. शनिवार दिलेला इथं. प्रियंकाचा जन्म शनिवारी झाला. राहुलचा दिलं होतं का तसं काही? नाही. प्रियंकाचा जन्म शनिवारी 4 सप्टेंबर 1993 ला झालाय, तर तिचा तिसरा वाढदिवस. तुम्ही कोणत्या पण पद्धतीने करू शकतात बघा. 5 सप्टेंबर 1994 हा तिचा पहिला वाढदिवस असेल, जो रविवारी. हा, दुसरा वाढदिवस हा 4 सप्टेंबर 1995 म्हणजे तो सोमवार असेल. अगदी मागच्या सारखाच प्रश्न आहे. आता 4 सप्टेंबर 1996 हे लीप वर्ष आहे, तर 2 वर्ष पुढे जावं लागेल, 2 दिवस पुढे जावं लागेल, म्हणजे इथं येणार आहे तुमचं बुधवार, जो पर्याय क्रमांक 1 आहे. सर्वांचा नक्की आलं असेल अशी आशा करतो. खूप सुंदर प्रश्न लिहून घ्या. आता रिसेंटली या प्रकारचे प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे. पुढचा प्रश्न बघा. मोहनचा जन्म 3 मार्च 1992 हा मंगळवारी झाला, तर त्याचा 10वा वाढदिवस कधी साजरा झाला? आता 10वा आहे ना बघा, तर 10 वर्ष पुढे जा. तुम्हाला 10 वर्ष पुढे जा जर आपण गेलो, तर प्रत्येक वर्ष साधारण वर्ष माना. बघा, मोहनचा जन्म 3 मार्च 1992 ला झालाय, मंगळवारी झालाय, तर त्याचा कितवा म्हटलाय? 10वा म्हटलाय. तर 10 वर्षांचा गॅप आहे. सो 10 प्रत्येक वर्ष साधारण वर्ष म्हटलं तर 10 ऑड डेज. हा क्लिअर आहे का मुद्दा?
बरं. या 10 वर्षामध्ये बघा कोणते कोणते लीप वर्ष आले असतील, म्हणजे 2002 पर्यंत कोणते कोणते लीप वर्ष आले असतील? 1996 आणि दुसरं वर्ष आलं असेल 2000. हे दोघं लीप वर्ष आले असतील, म्हणजे 2 लीप वर्ष आले, तर 2 ऑड डेज ऍड करून टाका. म्हणजे किती झाले? 12. 12 ऑड डेज म्हणजे किती रे बाबा? 5 7ने भागितल्यानंतर किती उरतील? 5 ऑड डेज. झालं ना, मग तुमचं काम झालं ना. तुम्हाला काय दिला होता? मंगळवार. मंगळवार अधिक 5 दिवस. मंगळवारच्या पुढे 5 दिवस म्हणजेच मागे 2 दिवस, म्हणजे तुमचं उत्तर येणार आहे रविवार. पर्याय क्रमांक 2 तुमचा या ठिकाणी. वाढदिवसाच्या संबंधित असलेले प्रश्न विचारण्याचा ट्रेंड वाढतोय. हा ठाणे पोलीस भरती 2023 मध्ये मागच्या वर्षी विचारलेला हा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न व्यवस्थित लिहा, समजून घ्या. केलेले प्रश्न पुन्हा पुन्हा करा. प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. प्रॅक्टिसला दुसरा पर्याय नाहीये. सातत्य तुम्ही ठेवा विद्यार्थी मित्रांनो. अशाच प्रकारे आपण मागील वर्षीच्या पेपर्सवर फोकस करणार आहे. ठीक आहे. तर आज आपण कॅलेंडर या टॉपिकवर पूर्ण मागील वर्षी घेतलेल्या काही वर्षामध्ये विचारलेल्या प्रश्नांवर आपण चर्चा केली. हे सत्र आपण असेच पुढे चालू ठेवू. व्यवस्थित सर्व गोष्टींची नोंदी घ्या. ओके. लिहून घ्या, त्याचा सातत्याने सराव करा. ठीक आहे. चलो, थँक यू व्हेरी मच. बाय बाय. हॅपी लर्निंग.